कानात नाही आलाय का मी बापाकडे करून सांगते कानाचा लाड नाही भाऊ एक काम बरं कान बंद झालं. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. काय रे भाडू काय बडबड चालली तुझी? काना खाली कशी ना गाणे सकाळ सकाळ म्हणून नको खराब करू. पिक्चर नाही नाही. आता आजचा दिवस जरा मला फ्रेश वाटत राहिला, एकदम निवांत वाटतंय. सगळे व्हिडिओ तयार आहेत, फक्त अपलोड करायचे मोठे व्हिडिओ. कालच रात्री शेड्यूल केला होता. शेड्यूल म्हणजे अपलोड झाला असतं ना, आता 8ला झाला का ते बी झालाय. त्याच्यानंतर छोटी व्हिडिओ बनवली होती, शॉर्ट व्हिडिओ ती आता टाकतो मी. 4 व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाइम टू टाइम टाकणार. ते डोस दिल्यावर युट्यूबला कसं डोस द्यावा लागतो तसं डोस द्यावा लागेल युट्यूबला. तो टाकतो 4 व्हिडिओ ते. अरे ते 4 आहेत ना, एक असलं टाक नाही 4 एक असलं एक असतो. लॉजिक चुकलं काय. 4 व्हिडिओ टाकतो आणि एक आता टाकेन दुपारा, एक टाकीन संध्याकाळी, एका 2 येते उद्या परवा टाकीन. आता इंस्टाला बी व्हिडिओ अपलोड करायचे, त्याच्यामुळं काम भरपूर आहेत माझ्या माग आता सध्या. पण फ्रेश वाटत राहिले. मला असं वाटतं की एकदम आज दिवसच वेगळा आहे, निवांत आहे. तुम्हाला बी भारी वाटत असेल. माझं असे एनर्जी बघून तुम्हाला एनर्जी आली असेल, तुम्ही बी एनर्जी मध्ये माझं लेन करू नको बरं का. आणि मस्तपैकी आता फ्रेश होतो, आंघोळ बिंघोळ करतो. आंघोळ केली का मी? नाही केली. आंघोळ करतो आता. केस जरा बेकार झाले. पण एक गोष्ट आहे, माझा बड्डे जवळ येऊन राहिला. कढीपट्टी काय म्हणली? कोणती भाषा? मी तेलुगू सुद्धा बोलती घरात. मग पहिल्यांदी छापेचा विषय हो. छाप आहे हे नॉर्मल विषय आहे. त्याच्यापेक्षा भारी रांगोळी नाही. मी काय सांगत होतो रे, जेवण खाऊन झालं, आंघोळ केली, आता मी चिवडा खाऊ राहिले. एवढं सांगितलं मी सांगतो. आता तो विचारलं होतं मी. चिवडा संपत आला, संपून टाकायला त्याच्या नादी नाकला. मी काय सांगतो ते ऐका. दिवस झाला तर काही काय नाही झालंय. काय काय म्हटलं त्याला बी आणलं म्हणून मी कॅमेरा घेतला. म्हटलं जाऊ दे. दूध आलं कधी येणार आहे मग? थोड्या वेळाने 8 वाजून गेले. तुमचं झाल्यावर मला सांग चहा ठेवायला. परत चहा घ्या नाही, ते अर्धा कप घेतला होता मी. पाणी तापलेलं आहे का? मी आंघोळ करतो मग. आत्ताच नाही, पण मला अजून 15-20 मिनिट. अरे ओम तू रो फिर एक बार. नहीं तो पुलिस को बुला गया था, आएगा क्या रोना? पता नहीं. ओके ना माझा लेकृती बघा किती सॅटिस्फाईंग वाटते बघायला. हातात घ्यायला असं वाटायला, असं प्रोफेशनल लुक येतं ब्लॉग बनवताना. आता मग हाताने बनवताना तेवढी मजा नाही येत. आणि जवळ ते झूम पण होतो व्हिडिओ. आता किती बरं वाटेल. हॅलो, भाजी काय करायची? परत चहा ठेवलाय. मला चहा नाही पिलं. कांदा टाकतो का चहा मध्ये? कांदा खूप टाकतो. तो चहामध्ये टाकतो होता. आमच्या गॅस विजला. गॅस बंद कर, चालू कर. आणि ना ते उतू जाऊ राहिलं 10-12.
घाण चटका पडला. काय चटका पडला? ए ते खाली पडलं ते उचल. मस्त चहा करतो. चहा पितो. तू प्यायचा चहा? नाही तुला ठेवलंच नाही मी. असंच म्हणलं कॉम्प्लिमेंटरी म्हणून तू नाही म्हणशील तू हा म्हणली. याचं नाक कोंबड्याच्या चुचीवानी वाटतं का सांगा काहीच. येस फक्त त्याला कलर द्यायचा लाल. लय लांब नाक म्हणतो ते स्वतःच. अरे तुमच्यापेक्षा बरे ना भजे, बटाटा भजे, पालक भजे, मुगाची डाळीची भजी असे तर नाहीत ना माही. त्याला मत चहा. गॅस चालू कर. गॅस चालू करे. कोंबड्याची चुच. मटकीची भाजी. मम्मी न्यायचं होतं राव. मटकी घेऊन याच. मटकी ही भाजी का? मटकीची भाजी करायची आज. दूध तू चाललंय. अरे तुमचे लक्ष आहे का नाही? खरंच आण ना मटकी. मटकी आण आणि बटाटे आण. पळ चिकट पळत जायचं आणि घेऊन यायचं. कळलं? आंबट करीती. आंबट डॅन करीत. नाही मटकी आंबट असते काय कुठं? ते मावळे आहे ते. टमाटे टाकते. त्याला चवच कळत. अरे ते दूध तू जाईल. टमाटा नाही टाकायचं. हिरवी मिरचीची करायची मटकी आणि बटाटा करायचं. आता उकळला मस्त चहा घेतो ना. चहाची तलब मिठी एकदाची सकाळी घेतला होता पण ते जरा थोडासा घेतला होता. मग सकाळीच घेऊन बसते. मम्मीला वाटतं काय होतं काय ना पहिलेच घेऊन बसते. मग आम्ही अरे कमी गोड असतो आमचा. पप्पाला मी करते तर कमी गोड करते. तुम्हाला गोड लागतो पाक का? आम्हाला कमी गोड आवडतो. पांचट चहा नाही आवडत. पप्पाला नाही आवडत. पप्पा मोक गोड चहा घेतला थोडासा. लय गोड नाही पण जरा असं वाटतं की चहा प्यायला. तू डायरेक्ट पाक पितो. दूध प्यायल्याने दादा ऊन बघ ना. एक पण आपण नाही आज. चहा उतू चाललाय. किती ऊन पडलंय. वास गाईच तुम्हाला वास येतो चहाचा सांगा बघतो मला. हा 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 वास आलेला आहे. खोटं बोलायचं नाही. चहाचा वास येऊ राहिलाय. चहाचा वास गाईला देतो का? हा व्हिडिओ मध्ये सारखं डोकत नाही बघा गाईच. एवढं हुशार पोरगा आहे का पुढं. मोबाईल मग याच्या कोणी घेतला होता वास येतो भाऊ तुला माहित नाही. मम्मी गाईजला गाईची म्हणती. गाईची ते गाईची समजून घेते बरोबर. काय म्हणते गाईच नाही गाईच म्हणली. तुला ऐकू जास्त येते काय करणार. तुझा प्रॉब्लेम येते. गाईची गाईची. ओय चमीर. चमीर मटकीची भाजी करायची. जेवायला मंदिरात. जर कोणी पाहिलं ते नाही यार वेळ कुठंतरी पाहिलं ना समीरला. नाव नको घेऊ. धोनिया ए घे ना कप घे ना. चहा घेऊ आता मस्त कडक मध्ये. जेवायला काय सगळं बोलतो. स्किल बघू गाण्याचं काय. गळ का कप आहे गळ क्या दुसरा गाणे एक थेंब सांगितलं तर गाण्याला एक बुक का बाबाला ते राहिले बस बस. गाईज मी एक सवय लावून राहिलो स्वतःला. गिम्बलनी ब्लॉग बनवायचा. अरे थांबा ना. मग आयफोन असतं तर आयफोन गेलं असतं थोडं गिम्बलला मी थोडं इग्नोर मारलं असतं. पण आता मोबाईल साधा असल्या कारणाने मला येणे ब्लॉग बनावं लागतं गिम्बलनी. थोडंसं कॉम्प्रोमाइज करायचं. छोट्या छोट्या क्लिपा जर घ्यायचं म्हटलं तर लगेच गिम्बल उघडायचं कनेक्ट करायचं लूप्स. बाकी आता चहा घेतो. बाकी पलीकडे दिवा बघा प्रॉपर लावलेला आहे. काय विषय नाही. शिवून काढलं ना तू? खरं सांग का? काढून टाक. प्रॉपर डॉली चायवाला दिसत. गेलो ना साप. डॉली चायवाला दिसतो का नाही? चायवाले चाय गरम. हे पण जमत नाही तुला. काय लावली तर ती आपल्याला जमतच नाही का मुंबईचं काम. मला ती डायलॉग आठवणार आहे. मला ते डायलॉग बोलायचं आहे. मला गरम आहे नाही ते नाही काहीतरी म्हणा लक्षात येणार आहे. पण तू सेम डे डॉली चायवाला हे डॉली चायवाला. तो पण चांगला असेल डॉलीवाला. नाही ते याच्या सारखेच सेम. हा त्याला मान्य आहे. सारखे ते दोघं. अरे काय शिवलं ते चांगल्या कपड्याचा नाश करून राहिला तू. अरे तब्येत अशी बनव कपडे तो अंगाला बसले पाहिजे. शिवून नाही बसायचे कपडे. तब्येत अशी बनवा ना. एवढंच नाही बोलणार.
अरे भांगार केला ना आता 4 व्हिडिओ अपलोड केले. बोल काय बोलतो शाने काहीतरी बोलायला आलती पण मोबाईल चालू धडकशीन भीतीला. काहीतरी सांगायला आलती पण मोबाईल चालू असल्या कारणाने. तुझी काय घ्यायची हेच खोडची बाहेर नेऊन ठेवीन तुला मी दररोज ठेवीन. फक्त मला 600 तुला रुपये 4 आणे पण देणार नाही हगायला. दिन मी पैसे घेऊन तुला दे ना 40 रुपये दे ना. ओय 40 रुपये कसं काय? अरे मी पप्पा 30 दिन 30 रुपये दे ना. 30 रुपये द्या 10 रुपये कमी केले. समोर घेऊ प्रॉपर असं जवळ जवळ आवाज आला. आता आवाज एक बोट घेतो फक्त. तिकडे ना जवळ ना. असं करून घेऊन म्हणतो तर हवे चुकून आले. अरे जगा जगा माणसाला जास्त पकडून ठेवलं का दूर पळायचे. नाही जास्त पकडून ठेवलं जास्त मग सोडून दिलं का मग ते येत असत. जागेवर येते. असं विषय असतो ते सर्व. परत ती सर्व कसं केलं तुम्ही कानात फुकतो इकडे आवाज आहे का? आणि ते लोक का घाबरतात कानात फुकतो. मी कानात फुकल्यावर जास्त घाबरतो. मम्मीच्या कानात नाही आलाय का मी बापा फोन करून सांगते. कानाचा लाड नाही भाऊ. एक कान बंद झालाय. काय वंचू कानाचा लाड द्या गणेश टाकी नालाय का. माझा एक कान लाईन वाळून गेलेली. कुलकर्णी डॉक्टर दाखवलं होतं. कानात फुकी तर बरं मी झोपले रे कुत्रा. माझ्या कानात कस तरी झालं तिने बाई एवढं फुकिलंय. उलटलं किरकोळ झाला. एक तर एक कान बंद पाडाय माझा. नालाय का अवतारलाच भारी झाला रे. त्याच्यामुळे मी काल भारी काय दिसत ठेवायचं? कारण रोज मी असं बिकार पीठ माग्यावानी दिसत आणि एक दिवशी आवडी त्याच्यामुळे भारी दिसतो. आता 15 तारखेला बड्डे. ओ ये 15 तारखेला बड्डे बरं का. लक्षात ठेवा सगळ्यांनी. जेवायला थोडंफार काहीतरी हा थोडं बड्डे दिवशी तुला घालून आणि मग केक काय करू. थांबा ऐकून हा बड्डे दिवशी असं केक कापायचा. इथं पिके झाले ना म्हणजे एक पट्टी टाकायची अशी. मसाली मशील चारा टाकायची वेळ झाली. पेंट टाक पेंट टाक ना. जाय 50K झाले ना असं एक पट्टी टाकायची तिथं. तिथं 50K कम्प्लीट. काय 50 50K सबस्क्रायबर म्हणजे 50,000 सबस्क्रायबर झाले. हा अशी पट्टी टाकायची आणि 1 केल्यावर मी काय सेलिब्रेशन नाही करणार. नॉर्मल फक्त तुम्हाला थोडंफार नाही का खायला प्यायला विचारणार 1K झाल्यावर कसं वाटतंय तुम्हाला असं तसं. थोडंफार केक नाही आणणार मी. मग आपण खायला भाज्या बिज्या आणायचं हॉटेल बिटेल प्रॉपर विषय करायचा. याशिवाय काय नाही करणार. आणि 50K झाले मग 50K झाल्यावर सेलिब्रेशन आहे सेलिब्रेशन. हे लढ रे तू बळीराजा आहे का तू. नाही मग काय तू लुगडा मंजर है ये मेरा
ऐक ना ते नाही का काय ते नाही का ते पाणी रे पाणी ते गाणं टाकायचं टीव्हीला. कुठे हाय तू मुझे थँक्यू बोलेगा. ते गाणं कोणतं आता एडिटिंगला बसलो होतो आणि ब्लॉग लय मोठा झालाय. 31 मिनिटं झालाय. कट करायसारखं काही नाहीये. तुम्हाला हसासाठीच आहे ते सगळं. त्याच्यामुळे हा ब्लॉगचं मी आता निम्मा पार्ट 2 तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दिसन. तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे नाही.